एनर्जी ड्रिंक्स आम्हाला आर्या बाबाजी काठे यांनी स्पॉन्सर केलेले आहेत आणि सर्व सामनावीरासाठी अमूल मिल्क्स हार्दिक देवा काठे यांनी आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. या गत वर्षीच आहेत. तेच म्हटलं की सामनावीरासाठी आपण इथे फक्त घड्याळ देत आहोत यंदा संगमामध्ये. ऑन साइडला स्क्वेअर लेग रिजन मध्ये हा चेंडू जात असताना पाहायला मिळाला. सिंगल सोबत धावा फलकावरती खाता उघडत असताना बॅटिंग करणाऱ्या ध्रुव 11. ध्रुव 11 पहिलीच मॅच खेळणारा संघ आहे या स्पर्धेमध्ये. नाही एकच खेळ आयवा झेल साठी हरिभक्त परायण गुरुनाथ महाराज काठे यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. ध्रुव 11 पहिला सामना जरूर गमावला होता पण या स्पर्धेची सुरुवात त्यांनी केली होती. पहिल्या मॅच मध्ये ते खेळत होते. रवी काठे आणि अनिकेत बोपी. ऑन साइडला टर्न काय असा प्रयत्न पाहायला लागलाय. सिली पॉइंट मध्ये 9 सेकंडला थ्रो करत असताना विकेट किपर तेजस मात्रे अंपायरचा लेग बायचा इशारा. सिंगल नंतर धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 4 या आकड्यावरती. मनीष गणेगा आमच्या ऑफिशियल पंच आफ्टर लंच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं दुपारच्या सत्रामध्ये. धाव्यात 4. ऑन साइडला फ्लिक केला भोपीचा बेधडक षटकार. लेग स्टंपला हिट करण्याचा प्रयत्न पायावरती होता. चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट. बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि चेंडू गेला मिड विकेट हवाई यात्रेसाठी. षटकारासोबत धावा फलकावरती 10 धावा. शफल मारण्याचा प्रयत्न एज आहे. फाईन लेग डाऊन दी बॉल. वेल जज कॅच. बाबाजी काठे यांना आपण बघत आहोत. 40 प्लसचे खेळाडू आहेत. एका चांगल्या झेलने डाव संपलाय. फलंदाज अनिकेत भोपीचा पहिला धक्का ध्रुव 11 ला. Score moves on 10 for 1. स्ट्रायकिंग एंडला रवी काठे आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रेम काठे. 4 षटकांची मॅच आहे. त्याची नोंद घ्या दोन्ही संघ. तेजस मात्रे कॅप्टनच्या विरुद्ध कॅप्टन तुम्हाला पाहायला मिळेल. ध्रुव 11 विरुद्ध आय एकवीर 11. मॅच नंबर 5 पाचवा सामना लीग स्टेज मधला. एका बाजूला तेजस मात्रेने पहिला सामना जिंकलेला आहे. आय एकवीर 11 दुसऱ्या मॅच मध्ये खेळतात. तर पहिला सामना गमावलेला ध्रुव 11 या मॅच मध्ये जिंकण्याचा प्रयत्न असेल. हार्ड लेंथ हुक केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर डीप मध्ये मिस्टर बालट्या. वेल कॅच. सिद्धार्थ भोपीने टिपलेला झेल. रवी काठे मोठा धक्का ध्रुव 11 ला. कॅप्टन डिपार्ट्स. हार्ड लेंथ बॉल होता. योग्य शॉट सिलेक्शन पण एलिव्हेट करता आलं नाही. वाऱ्याचा वेग विरुद्ध दिशेला. त्या वाऱ्याच्या वेगाला चिरत मारण्याचा प्रयत्न फसला. हार्ड लेंथ बॅकफुटला कट केला. बॅकवर्ड पॉइंटला प्रोटेक्शन आहे. मागे फिल्डर
सेकंड बाउन्स वरती उचलून थ्रो करत आहेत. मिळते ती एकच धाव आणि एका धावेचा सहाय्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 11 धावा. धावा तितक्याशा बनल्या नाही, पण महत्वपूर्ण दोन फलंदाज अनिकेत भोपी आणि रवी काठे ओपनिंग पेअर पॅव्हिलियन मध्ये. प्रेम स्ट्रायकिंग एंडला हार्ड लेंथ वळवलाय. या वेळेला एलिव्हेशन कितपत, पुन्हा बालट्या कॅच ड्रॉप. वेगाने आला होता स्क्वेअर लेग पासून बॅकवर्ड स्क्वेअर लेग पर्यंत ज्या वेगाने धावला. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल साईप्रीत लाईव्ह या वाहिनीद्वारे. प्रचंड वेग होता. इलेक्ट्रिफाइंग एफर्ट्स बाय सिद्धार्थ भोपी. 12 धावा. हार्ड लेंथ पंच केला, गॅप मध्ये बॉल स्वीपर कव्हरला पहिल्या टप्प्यावरती. वा काय क्षेत्ररक्षण राहिलंय आकाश. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. या संघाकडे तुम्हाला असे काही यंगस्टर पाहायला मिळतात सडपातल बांधायचे दोन कोन मध्ये. उजव्या बाजूला स्क्वेअर ऑफ द विकेट सिद्धार्थ भोपीला ठेवलंय. ऑफ साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट डीप मध्ये आकाशला ठेवलेलं आहे. जे दोघेही वेगाने धावत आहेत. वाऱ्याचा जसा वेग आहे त्याच वेगाने दोघे धावत असताना. हार्ड लेन पुन्हा गॅप शोधली आहे. डीप मध्ये पुन्हा आकाश कव्हर करतात गॅपला. चांगली फिल्डिंग, थ्रो चांगला आलाय. एकच धाव आता होऊ शकतो प्रयत्न आणि मिळतील. दिवसा ढवळ्या ठीक आपण बघत आहोत. 2:45 वाजता दुसऱ्या धावेची चोरी. 16 धावा. धावा फलकावरती आपण बघत आहोत. पहिल्या विकेट नंतर 2 सिंगल 2 डबल. शेवटचा चेंडू मात्रे. हो बॅट अगोदर फिरली, लांब होता चेंडू. चेंडूच्या रेषेमध्ये येऊ शकला नाही फलंदाज. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा फलकावरती धावा आहे 16. विकेट पडलेले असताना 2. बॅटिंग करतोय ध्रुव 11 एकवीर 11 विरुद्ध. या डोंगराच्या पायथ्याशी असलेलं क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. मोठी वनसंपत्ती असलेलं हे गाव आहे नितलस. मात्र दुसऱ्या बाजूने कॉन्क्रीटच्या जंगलांनाही सुरुवात झालेली आहे. सेक्टर 2, 3, 4, 5, 6, 10 पर्यंत पाकड्याचा पाडायचा पुढे नारेन पर्यंत लोढा आलेला आहे. इकडे आणखीन एक प्रोजेक्ट तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. धावा फलकावरती 16 असताना थर्ड ओव्हर मध्ये राम सांगडे. हो लेक्समचा बाहेर. लेक्समला हिट करण्याचा प्रयत्न, लाईन खराब. वाईटने धावसंख्या पुढे जाईल. 17. 17 धावा तुम्हाला धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज प्रेम काठे. पोटेन्शियल क्षमता असलेला खेळाडू आहे. सिद्ध करतोय. ऑन साइडला भिरकावलाय स्क्वेअर लेगला. लांब पल्ल्याचा भव्य षटकार. प्रेम नाव त्याचं प्रेम आहे, पण हा फटका जणू काही दणकाच होता. स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बाहेर. या षटकाराच्या साह्यानं धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते 23. 23 धावा धावा फलकावरती. प्रगती पथावर तिसरं षटक. सुरुवात पहिला वाईड आला, त्यानंतर रेंज मध्ये बॉल सीमा रेषेच्या बाहेर. अटॅकिंग मोड ऑन केलेला आहे त्यांनी. पुन्हा एकदा भिरकावलाय. बॅकफुटला जातात पंच साठी. उपस्थित असताना पुलचा फटका. स्क्वेअर लेग सीमा रेषेचा बाहेर. आणखी एक षटकार. पावर पॅक पंच करत आहेत. बॅकफुटला थांबतायत, थोडासा वेट करत आहेत, पॉज घेत आहेत आणि त्यानंतर डिस्पॅच. 29. 29 धावा धावा फलकावरती. प्रेम काटे. 2 लाखोपाठचे षटकार आलेले आहेत आणि गोलंदाजावरती थोडं का होईना आता दडपण असेल. वाऱ्याचा वेग ज्या दिशेला आहे त्याच दिशेला आता बॅटिंग. चेंडू हवेमध्ये तरंगत असताना सीमारेषेच्या बाहेर चाललेले आहेत.
29 धावा. बॉल तयार होईल पुन्हा एकदा. राम सांगडे समोर पंच केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे. झेलची संधी. कॅच ड्रॉप आणि तीसरा षटकार. नसीब बहादुरों का साथ देती है. चलो भाई तो यहाँ पे साथ मिलता हुआ. कॅच ड्रॉप झाले आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 3 षटकार लागोपाठ. रामला मारलाय लांब. डाऊन दी ग्राउंड. लागोपाठचा चौथा. प्रेम इज ऑन फायर नाव. लावली आग. विजवायला लागेल आता गोलंदाजाला. अन्यथा धावसंख्येचा वनवा पेटलाय. स्कोर ऑन 41. जी मॅच असं वाटत होतं की वन साइड होते की काय, लो स्कोर होते की काय, मात्र तिथे दावा झालेला आहे. 41 41. स्टील टू गो. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. पहिला वाईट. 4 षटकार. ट्रॅक चेंज अराउंड द विकेट. थोडासा गोदर खेळला. टोला लागला चेंडू मिड विकेटला. फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग. थ्रो स्ट्रायकिंग एंडला. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या पुढे जात असताना आपण बघतोय ती 42. 42 धावा. शेवटचा चेंडू या ओव्हर मधील. 26 धावा 5 बॉल मध्ये खर्च केल्या गोलंदाजाने. एका चेंडूचा खेळ शिल्लक. समोर फोर्सने पंच केलाय आणि पहिला बाउन्स वरती चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 30 धावसंख्येचं महागडे षटक. प्रोडक्टिव्ह ओव्हर ध्रुव 11 साठी. 30 धावा या ओव्हर मध्ये आल्या. टोटल स्कोर तुम्हाला पाहायला मिळतो 46 आफ्टर थर्ड ओव्हर. लॉस ऑफ द सेकंड विकेट. ध्रुव 11. आर्या 11 आणि प्रयाग श्लोक 11 दोन्ही संघाचे कॅप्टन राहुल काटे आणि अविनाश म्हात्रे यांच्यामध्ये पुढची मॅच आहे टॉस साठी. आपण मॅच नंबर 6 सहावा सामना. प्रयाग श्लोक 11 अगेन्स्ट आर्या 11. हो ऑप्शनचा बराच बाहेर. अंपायरचा व्हाईटचा इशारा आलाय. मागे यष्टिरक्षकाकडून चुकी होते. गॅदर करताना पहिल्या प्रयत्नामध्ये एक्स्ट्रा 2 धावा मिळत आहेत. धाव फलकावरती 48 धावा. जिथे धावा येत नव्हत्या पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 16 वरती धावा फलक होतं. तिसऱ्या ओव्हर मध्ये डायरेक्ट 46 वरती पोहोचलं. फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात स्ट्रायकिंग एंडला. हरिश्चंद्र सांगडे ऑप्शनचा बाहेर होता. ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न केला. रेषेमध्ये नव्हते. चेंडूचा पहिला डॉट येत असताना गोलंदाज शिवाजी भोपी. आर्या 11 आणि प्रयाग श्लोक 11 चे कॅप्टन आपण तयार राहा. या ओव्हर नंतर टॉस करण्यात येईल. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. आणखी एक डॉट बॉल येतोय. प्रेमला स्ट्राइक मिळत नाही. ही देखील महत्वपूर्ण बाब आहे. हार्ड लेंथ बॉल 2 ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न. डॉट आलेले आहेत पहिल्या वाईट नंतर. धावा धाव फलकावरती 48. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिलाच डाव तयार होत असताना गोलंदाज शिवाजी भोपी. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन. डीप मध्ये डिपिश किंवा पॉइंटला फिल्डर आहेत. रेंज मध्ये होता ऑन साइडला. डीप मध्ये सिद्धार्थ. पहिल्या बाउन्स वरती चेंडू त्याला बीट करून सीमारेषेचा बाहेर चौकार. त्या चौकारासोबत धावा फलकावरती आपण बघत आहोत 52 धावा.
चेंडूवरती येऊ की थांबू या प्रयत्नामध्ये चेंडू मात्र न थांबता गेला सिद्धार्थला बीट करून. टॉप एज हवेमध्ये सिद्धार्थ बोपी जज करतोय चेंडूच्या खाली. वेल जज कॅच, फलंदाज बाद. तिसरा धक्का हरिश्चंद्र सांगडे बाद होतात 52 वरती. बॉल अजूनही शिल्लक आहेत 2. प्रत्येक संघामध्ये तुम्हाला अंडर 16 चे खेळाडू पाहायला मिळतात, अंडर 19 चे खेळाडू, 21 चे खेळाडू, रेग्युलर फॉर्मॅट मध्ये खेळणारे खेळाडू, तर ओव्हर 40 प्लस चे खेळाडू देखील तुम्हाला पाहायला मिळतात. सर्वात अगोदर आजच्या दिवसामध्ये मला माहिती देतोय की सर्वात अगोदर या ग्राउंड वरती अभि आला होता आणि तो आता मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्या अगोदर आमचे लाईव्ह स्ट्रीमिंग करणारे माही आले होते. पूल करतात मिस्टर मिडॉनला पडतोय वॅकंट एरियामध्ये. पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल नसेल कारण प्रेमला स्ट्राईक हवी आहे. एकच चेंडू त्याला मिळतोय. 53 धावा फलकावरती. मागच्या ओव्हर मध्ये ज्या प्रेमचा बॅट मधून लागोपाठ 4 षटकार आले होते, त्या प्रेमला या ओव्हर मध्ये मात्र शेवटच्या चेंडूवरती स्ट्राईक मिळते. पूल केलाय, काऊ फेसला फिल्डर सिद्धार्थ जज करतोय पण चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकाराने डाव संपवला प्रेमने. धावा फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतात 59. टार्गेट आहे दुसऱ्या डावामध्ये आई एकवीर 11 संघासमोर. आणि काय बॅटिंग राहिली, 7 चेंडूंमध्ये 32 धावसंख्येची बारदार खेळ, ज्यामध्ये 5 गगनभेदी षटकार. ग्रेट नॉक बाय प्रेम काठे. प्रेमच्या खेळीला आता उत्तर द्यायचंय. हा एकवीर 11चा फलंदाजांना तेजसने जी बॅटिंग केली होती विसरता कामा नये. तेजस मात्रेच्या संघामध्ये खूप चांगले बॅटिंग ऑर्डर आहे, कारण सर्वोत्तम स्कोर आतापर्यंत या स्पर्धेमधला 75 धावा हा एकवीर 11 संघाने उभारलेला आहेत. नाणेफेकीचा कौल आपण करूयात. आदरणीय गुरुनाथजी महाराज काठे यांच्या शुभ हस्ते. त्यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी आयवा जेलसाठी 200 रुपयांचं कॅश प्राइज ठेवण्यात आलेलं आहे. मॅच नंबर 6, 6वा सामना. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. राहुल काटे विरुद्ध विनाश मात्रे. नाही, डेड परत टॉस जिंकलाय तो अविनाश मात्रे यांनी, अर्थातच टीम आर्या 11 ने. आणि अविनाश जातात डिसिजन फिल्डिंग. दोन्ही संघ परास्त झाले होते. येस, प्रयाग श्लोक 11 पहिला सामना जिंकू शकला नाही, आर्या 11 पहिला सामना जिंकू शकला नाही. मात्र आता जिंकण्याचा प्रयत्न जरूर असेल. या मॅच मध्ये आघाडीची जोडी चाललेले सिद्धार्थ बोपी आणि तेजस मात्रे, दोन्ही आक्रमक शैलीचे फलंदाज आहेत. पहिल्या मॅच मध्ये दोघांचा एक खेळ विथ द बॅट चमकदार राहिलाय. या मॅच मध्ये टार्गेट 59चं आहे. 4 षटकांची मॅच आहे. 24 चेंडू 60 धावा, माफ करा 60चा टार्गेट आहे. 59 बनलेला आहेत. 15चा रिक्वायर्ड आहे. कुठेही जाऊ नका, पाहत राही स्पर्धा. 5वा सामना NPL धमाका 2024 13व पर्व. ऐकूयात पुन्हा एकदा आवाज भोपरचा नामांकित समालोचक विनोदजी पाटील सरांचा. थँक्यू, धन्यवाद. ते समोर जी थार गाडी आहे, प्लीज थोडीशी आपण पुढे सरकवा, कारण तिच्या काचेवरती सूर्याची किरणं पडत आहेत आणि ती परावर्तित होऊन डोळ्यावरती येत आहे. थार थार मालक विराज पावशे, विनंती आहे तुम्हाला, प्लीज थोडीशी तिची जी जागा आहे थोडीशी बदला आपण.
ताई एकवी राहील या संघाला करायच्या आहेत 60 धावा. 15ची आवश्यक गती. इथे पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने उडवलाय, पण हवेचा वेग बघा, हवा फार वेगाने वाहते. त्याचा कुठेतरी आपण बघितलं चेंडू तिथे थोडासा आतमध्ये आला आणि वारा आता मात्र हळूहळू त्याचा वेग वाढत चाललाय. आपण आहोत एक निसर्गाच्या सान्निध्यामध्ये आणि अशी हवा तुम्हाला नेहमीच बघायला मिळते. जशी संध्याकाळ होते तशी हवेचा प्रवाह. ऑन साइडला पाठवला मिड विकेटच्या वरून, सिक्सर. आणि या षटकाराने धावसंख्या आपण बघतायत 8. सलामीवीर तेजस माद्रे आणि सिद्धार्थ भोपी. काय जबरदस्त बॅटिंग राहिली होती का तर या दोघांची पहिल्या मॅच मध्ये जेव्हा ते खेळले होते जे जांभुलेश्वर संघाविरुद्ध. 75 धावा उभ्या गेल्या होत्या 5 ओव्हरमध्ये. आता 60 चेस करायचे आहेत. ओ यावेळेस मात्र चेंडू पडल्यानंतर उसळतो अधिक. स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे तेजस जाऊन चेक करतायत की कुठून उडलाय. बऱ्याचदा इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण बघतो की एखादा चेंडू खूप जास्त स्विंग झाला, स्पिन झाला, तो कुठल्या स्पॉटवरती पडल्यानंतर तिथे जाऊन गोलंदाज फलंदाज बॅटने तिथे थोडंसं फुल टॉस मिड ऑनच्या वरून चेंडू येतोय लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर. पॅरल स्ट्रोक होता पण मिळतील 6 धावा आणि या 6 धाव्याने धावसंख्या धावफलक बघतो आपण एकूण 14. सुरुवात जबरदस्त प्रत्युत्तर दिलं जाते. मागच्या मॅच मध्ये 75 केल्या होत्या पण सामना तरीही अंगाशी आला होता, पण फायनली तो सामना जिंकला आणि बॅटिंग मध्ये इम्प्रेस केले पहिल्या मॅच मध्ये. ही तीच जोडी आहे दोघांनी एक चांगली सुरुवात करून दिली होती. ओहो स्क्वेअर लेगला यावेळेस मात्र आणखीन एक लाजवाब अफलातून फटका, षटकार. आणि या ओव्हर मधला आपण बघता षटकार, तिसरा षटकार आलाय. आमच्या स्कोररला या मॅच मध्ये भरपूर व्यस्त राहावं लागलं कारण पहिल्या इनिंग मध्ये 59 आल्या आणि आता त्याला प्रत्युत्तर देताना अवघ्या 5 चेंडूमध्ये 20 धावा ठोकलेल्या आहेत आणि विजयासाठी अजूनही 40 धावांची गरज आहे. ध्रुव 11 संघाला आता मात्र चिंता वाटू लागलेली आहे. 59 धावा जरूर त्यांनी केल्यात, पण गोलंदाज पहिलं षटक रवी काटेचं इथे मागे ठरताना आपण बघतायत. या संघाचे संघ नायक आहेत. पहिल्या मॅच मध्ये ध्रुव 11ने 52 केल्या होत्या 5 ओव्हरमध्ये, पण या 4 ओव्हरच्या मॅच मध्ये त्याने 59 केल्या. पण त्याचं संरक्षण करताना मात्र संघर्ष करावा लागतोय. फुल टॉस, खराब चेंडू, शिक्षा तर मिळणार होती. चेंडू गेला स्क्वेअर लेग सीमारेच्या बाहेर. येतोय 4था गगनभेदी षटकार आणि या षटकाराने धावसंख्या धावफलक बघतो आपण एकूण झाली ती 26 धावा. काय जबरदस्त उत्तर मैदानावरती दिले गेलेले आहे. तुम्ही मारल्यात, आम्ही सुद्धा मारणार. तुम्ही आधी मारले, आम्ही नंतर मारू. पण पहिल्याच ओव्हरमध्ये 26 धावा आल्यानंतर इथून मात्र आता टीम मीटिंग बोलवलेली आहे रवी काटेने, जे स्वतः संघनायक आहेत आणि त्यांच्याच अगेन्स्ट आक्रमण आपण होताना बघितलं आणि 26 धावा कुठल्या गेल्यात. फिल्डिंग लगेच लावा, जास्त वेळ एकत्र येऊ नका. आपल्याला आज जास्तीत जास्त मॅच कव्हर करायचे आहेत. फिल्डिंग लगेच लावा. ध्रुव 11चे कॅप्टन रवी काटे प्लीज सगळ्यांनी एकत्रित येऊ नका. जो काय डिसिजन तुम्हाला घ्यायचा असेल, तुमचे जे काही सिनियर खेळाडू असेल त्यांना एकत्र घेऊन तुम्ही घेऊ शकता, पण सगळेजण एकत्र जवळ आले मग फिल्डिंगसाठी पुन्हा एकदा ते आपल्या आपल्या जागेवरती जाताना त्यांना वेळ होऊ शकतो. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतायत 26. टार्गेट आहे 60 धावांचं, म्हणजे अजूनही 34 धावा विजयासाठी हव्यात. 18 चेंडूमध्ये रिक्वायर्ड रेट 11.33 प्रति ओव्हर मागे अशी धावांची आवश्यकता आहे. जी 15ची धावगती होती ती आता 11 वरती आले. त्यामागचं कारण आहे पहिल्याच ओव्हरमध्ये आल्या 26 धावा आणि या दोघांनी एकत्र एक चांगली पार्टनरशिप केली. पण सगळे जे बॉल आहेत ते तेजस मात्रेने फेस केले पहिल्या ओव्हरचे. तिथे आपण 4 षटकार बघितले, केवळ एकच डॉट बॉल बघितला आपण
आणि रवी काटे वर्से तेजस मात्रे ही कॉन्टेस्ट जबरदस्त रंगली. त्यात तेजस मात्रे सध्या तरी वरचं ठरताना दिसलाय. आणि पहिल्या मॅचला 4ची ओव्हर ज्या गोलंदाजाने टाकली होती अभिजित भोपीला आणलेलं आहे. आता अभिजित भोपी पुन्हा एकदा धावसंख्येचा गतिरोधक बनेल का, या धावसंख्येवरती प्रतिबंध लावेल का, या धावसंख्येवरती अंकुश लगाम लावेल का, हा प्रश्न आहे. कारण 26 पहिल्याच ओव्हर मध्ये आल्यानंतर दबाव त्याच्यावरती असेल. पण स्ट्राईकला आपण बघताय सिद्धार्थ भोपी सामना करेल अभिजित भोपीचा. 26 धावाल्यात आणि अजूनही 34 धावांची गरज आहे 18 चेंडूमध्ये. हो पूल करतायत स्क्वेअर लेगला सापळा रचलाय. सापळ्यात अडकवता आला असतं पण अनुभवाची कमी, सरावाची कमी कुठेतरी दिसते. कॉन्फिडन्स तो दिसला नाही झेल पकडताना. आपण बघितलं धावत आले बेधुंदपणे पण झेल नाही पकडला. कॅचेस विन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच, पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ. हा क्रिकेटमधला एक वाक्प्रचार आहे. पण इथे आपण बघितलं तर एक झेल पकडता आला नाही. नवीन आहेत, तरुण आहेत, अनुभव नाही आहे. पण जसं जसं खेळतील, जास्तीत जास्त खेळतील, चुका जरूर होतील पण चुकातून शिकत शिकत जातील. आणि त्यानंतर आज खेळाडू पुढे जाऊन नितळ संघासाठी एक चांगला क्रिकेटपटू म्हणून तो नावारूपाला येऊ शकतो. त्यामुळे या गोष्टी घडत असतात. अनुभव नसतो, दबाव झेलण्याची तितकी मानसिकता नसते. ओ टॉस केलाय, खूप जास्त उसळलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच करतायत आणि नक्कीच पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. मनीष गणिका त्या ठिकाणी करंजाडचे आहेत, अत्यंत नामांकित पंच, त्यांच्याबद्दल भरपूर काही ऐकलेलं आहे. आल्यानंतर माहीकडनं फार कमी वयात पर्सनॅलिटी जबरदस्त आहे. एक चांगले क्रिकेटपटू देखील जरूर असतील करंजाडचे. पण आज अंपायरिंगसाठी आलेले आहे. आणि वय किती कमी असू दे जास्त असू दे, ज्ञान असणं महत्त्वाचं आहे. आणि कमी वयातही भरपूर जण भरपूर अनुभव घेत असतात. कमी वयात तुम्ही जास्त क्रिकेट जर खेळत गेलात तर तो अनुभव तिथे मिळतो. आणि तो अनुभव आपण बघतायत मनीष गणिका सरांकडे आहे. ओ यावेळेस मात्र फक्त पंच केलाय पॉइंटच्या वरून एक लाजवाब फटका. काय जबरदस्त हा फटका 6 धावांसाठी. आणि नक्की डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका होता. एक नेत्रदीपक फटका, षटकार आलाय आणि षटकाराने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण झालेली ती म्हणजे एकूण 35. 25 अजूनही हव्यात विजयासाठी. एक चांगली पार्टनरशिप मागच्या मॅचमध्ये दोघांनी अशाच पद्धतीने सुरुवात करून दिली होती. 75 लावले होते धावफलकावरती. आता मात्र त्यांना इथून 60 करायचे आहेत. आणि ही भागीदारी 35 धावांची आहे, ती अबाधित आहे, अतूट आहे. आणि दोघेही मैदानावरती खूप चांगले स्थिरावलेले आहे. दोघांकडे अफाट गुणवत्ता आहे, क्रिकेटचं कौशल्य आहे, अनुभव आहे. आणि तोच अनुभव, तीच गुणवत्ता सादर करत असताना हे दोन बॅटर मैदानावरती आपल्या संघाला आई एकविरा क्रिकेट संघ मैदानावरती 60 धावा चेस करत असताना 35 वरती जाऊन पोहोचलाय. अभिजित भोपी पुन्हा एकदा सिद्धार्थ भोपीसाठी. पुढचा चेंडू 16-25. ओ सुंदर चेंडू होता, हलक्या हाताने खेळतायत कव्हरच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच करत होते सिद्धार्थ पण नकार दिलाय तेजसने. माहिती आहे चांगल्या पद्धतीने खेळतायत आणि अशा परिस्थितीमध्ये धावची तेवढं अंगलट येऊ शकतो याची पूर्णपणे कल्पना तेजसला आहे. धावसंख्या धावफलकावरती 36 आपण बघताय, 24 करायचे आहेत. आणि आता चेंडू शिल्लक असेल 15 चेंडू 24. कमबॅक करायचा असेल तर इथून ध्रुव 11 संघाच्या गोलंदाजांना मोजून मापून गोलंदाजी करावी लागेल. एक एक चेंडू डॉट फेकावा लागेल, विकेट्स घ्यावे लागतील, तरच या मॅच मध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकतो. पण बघूया नियतीला काय मंजूर आहे. अभिजित फुल टॉस टर्न केलाय, झेलची शक्यता, झेल टिपलं स्क्वेअर लेगला हरिश्चंद्र यांनी. आणि मैदानावरती ज्या ब्रेक थ्रूची गरज होती तो ब्रेक थ्रू मिळून दिलाय गोलंदाज अभिजित भोपीने. आणि तेजस मात्रेला बाद केलंय. या विकेटची किंमत माहिती आहे की तेजसला बाद केलं तर या मॅच मध्ये आपल्याला शिरकाव करता येईल, कमबॅक करता येईल. तेजस बाद झालाय, त्याने वैयक्तिक दावा केलेले आहेत. आम्हाला सांगतील माई किती गेल्यात. 26 धावा केलेल्या आहेत. 7 चेंडू मध्ये 26 धावा. जबरदस्त बॅटिंग झाली आहे. पण तेजस बाद झाल्यानंतर डगआउट मध्ये थोडीशी चिंतेची लाट पसरलेली आहे.
पण सुरुवात तर चांगली केली आहे, विजयाचा पाया तर रचलेला. आता त्या विजयाच्या पायावरती विजयाचा कळस चढवणं बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय अवश्य तिसऱ्या क्रमांकावरती शिवाजी भोपी. बघूया शिवाजी भोपी या मैदानावरती कशी बॅटिंग करतायत. समोर आहे अभिजित भोपी, चांगलं कमबॅक अभिजितचा. हो कट करतायत, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत. थोडासा पाहायला आय थिंक अनिकेत होते तिथे. गुड फिल्डिंग. पाहायला थोडासा क्रॅम्प आल्यासारखं जाणवतंय, थोडंसं लंगडत आले. बऱ्याचदा धावता धावता कधी कधी अचानक पायामध्ये क्रॅम्प येतो, गोळा येतो, स्नायू दुखावतात आपले. सोपं नसतं. 37 धावा झाल्या, 23 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. आणि चेंडू किती शिल्लक आहेत बघा, 13 बॉल, 13 चेंडू, 27 धावा, 23 धावा माफ करा. आणि बघा रिक्वायर्ड फार मोठा नाहीये, पण इथून या ओव्हरमध्ये अभिजितने चांगले कमबॅक केले. पहिल्या 2 बॉलमध्ये त्याने 9 धावा दिल्या होत्या, पुढच्या 3 बॉलमध्ये त्याने केवळ 2च दिल्या. एक महत्वाची विकेट प्राप्त केली. हो हा ट्रॅकर ऑफ स्टंप वरती खूप जास्त बाहेर निघतोय. पडल्यानंतर वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. वाईडने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 38 धावा झाल्यात. आता 22 करायचे आहेत आणि त्या देखील 13 बॉलमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा अभिजित भोपी. आपण बघतायत नितळस प्रीमियर लीग 2024 पर्व 13वा. बघता बघता 13 वर्ष या स्पर्धेला पूर्ण झाली. 13 वर्षापूर्वी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली आणि आज निरंतरपणे आपण बघतायत. यावेळेस कव्हरच्या दिशेने गॅप मधून चेंडू गेला सीमारेषे बाहेर. आणखीन एक सुंदर फटका फलंदाज ठिकाणी आपण बघतोय सिद्धार्थ भोपी. जरी तेजस बाद झाला असला तरी सिद्धार्थ मात्र अजूनही मैदानावरती आहे आणि खूप चांगली बॅटिंग तो करत असताना एकूण धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 42 झाल्यात. आता 12 बॉलमध्ये करायच्या आहेत 18 धावा आणि धावांची आवश्यकता आहे 9.00. आज ही प्रीमियर लीग आहे नितळस गावाची. एक खेळ महोत्सव आहे तर या गावाचा. जवळजवळ सगळेच गावातले तरुण असतील, ज्येष्ठ मंडळी असतील ती मैदानावरती दिसते. काही जणांना यायला शक्य नसेल तर यूट्यूबवरती घर बसल्या साई प्रीत या नामांकित वाहिनीवरती ते बघतायत. चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं जरूर करा. आपल्या एका सबस्क्राईबने एखाद्या आपल्या तरुणाला, आपल्या मुलांना जर मोटिवेशन मिळत असेल, त्याची प्रगती होत असेल तर सबस्क्राईब करायला हरकत काय आहे. फिल्डिंग लगेच लावा. आणि सबस्क्राईब करायला कुठे पैसे लागतात किंवा काही लिमिटेशन आहेत. एक व्यक्ती करोडो चॅनेल सबस्क्राईब करू शकतो. फक्त एक चॅनेल तुम्हाला एकदाच सबस्क्राईब करता येतो आणि जर केलं नसेल तर जरूर करा साईप्रीतला सबस्क्राईब, जेणेकरून साईप्रीत जेव्हा जेव्हा एखादी स्पर्धा, मोठी स्पर्धा असेल, इव्हेंट असेल कव्हर करेल तेव्हा तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील. आता आम्ही जरूर सबस्क्राईब करा. खरं तर आम्ही कॉमेंटेटर कुठल्याही चॅनेलचं कधी आम्ही प्रमोशन करत नाही, पण आमचं एवढंच प्रामाणिक म्हणणं असतं की आपले जे भूमिपुत्र आहेत, जे तरुण या क्षेत्रामध्ये आलेले आहेत, त्यांना आपण जास्तीत जास्त प्राधान्य द्या आणि त्यांना नक्कीच तुमच्या एखाद्या सबस्क्राईबने त्यांना प्रेरणा मिळेल आणि भविष्यात आणखीन चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न ते जरूर करतील. धावसंख्या धावफलकावरती आपण बघतात एकूण 42, 12 चेंडूमध्ये हव्यात 18 धावा. मॅच बॅलन्स आहे, काही घडू शकतं. सामन्यामधला रोमांच अजूनही कायम आहे, थरारकता कायम आहे, रोमहर्षकता कायम आहे, सस्पेन्स कायम आहे. बॉलिंग मार्कवर हो यावेळेस मिस टायमिंग स्वतः जज करतायत गोलंदाज अनिकेत. टिपला झेल आणि मैदानावरती संपलाय शिवाजी भोपीचा खेळ आहे आणि दुसरा धक्का मैदानावरती लागतोय. यावेळेस मात्र आपण बघतायत आई एकविरा 11 या संघाला 60 करायचे आहेत. 12 बॉलमध्ये 18 करायच्या होत्या. पहिल्या चेंडूवरती विकेट आलाय. अनिकेत पावशीला मिळतंय हे यश, पण आता 11 चेंडूमध्ये विजयासाठी हव्यात 18 धावा आणि न्यू बॅटर मैदानावरती एंटर होतोय आकाश सांगडे. बघूया आकाश सांगडे कशा पद्धतीने सिच्युएशन हँडल करतोय. दुसऱ्या बाजूला सिद्धार्थ भोपी आहे आणि त्याने मात्र आजचा दिवस गाजवलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली, या मॅच मध्येही तो खेळपट्टीवरती स्थिरावलेला आहे, पण त्याला स्ट्राईक मिळणं फार गरजेचं आहे.
कारण त्याच्याकडे ती क्षमता आहे हा सामना आपल्या बाजूने झुकवण्याची, या सामन्यामध्ये संघाला विजय प्राप्त करून देण्याची. बॉलिंग मार्कवर अनिकेत पावशे ओव्हर द विकेट. ओ सुंदर चेंडू गुड लेंथ वरनं उसळतोय, हा डॉट बॉल येतोय. प्रत्येक डॉट बॉल ध्रुव 11चा आत्मविश्वास वाढवेल, प्रत्येक डॉट बॉल दबाव वाढवेल आई एकविरा 11 संघाच्या फलंदाजांवरती. प्रत्येक डॉट बॉल आशेची किरण घेऊन येईल ध्रुव 11 साठी आणि प्रत्येक डॉट बॉल सेलिब्रेशन केला जाईल, सेलिब्रेट केला जाईल मैदानावरती ध्रुव 11च्या माध्यमातून. आणि खेन एक डॉट बॉल, काय गोलंदाजी मैदानावरती होते आणि यष्टी रक्षक त्या ठिकाणी अपील करतायत यष्टीचीच, आणि इथून मात्र माघारी जावं लागेल आकाश सांगडेला. आणि बघा स्टेजवरती लहान मुलांचा हा जल्लोष बघण्यासारखा. खरं तर एकाच गावातले सगळे खेळाडू आहेत, पण शेवटी कुणाचा कोणीतरी फेवरेट असतोच आणि कोणीतरी कुणाला सपोर्ट करत असतो. कदाचित ही मुलं आता मात्र मैदानावरती ध्रुव 11ला सपोर्ट करतायत, पण ध्रुव 11 नंतर हेच खेळाडू हीच मुलं मात्र दुसऱ्या संघाला सपोर्ट करतील. हीच तर मजा आहे. काही जण वेळ काढून आलेले, घरी सांगून आलेत की नाही माहिती नाही, काही जणांचे पालक इथेच असतील पण गावामध्ये जाऊ, त्यामुळे चिंतेची बाब नाही. अनेक जण यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या माता भगिनी बघत असतील नितळस गावच्या, आणि आता स्त्रियाही यूट्यूबवरती मॅचेस बघत असतात. आपला मुलगा खेळतोय, आपले पती खेळत आहेत, आपला भाऊ खेळतोय, आणि त्यामुळेच एक वेगळा सपोर्ट असतो. काही गावांमध्ये एक वेगळं वातावरण असतं. ओळ्या मॅचकडे, काय जबरदस्त मॅच, काय गोलंदाजी अनिकेत पावशेची. 3 चेंडू 2 विकेट बाद केलेले आहेत आणि आता मात्र 9 चेंडू शेष. ओ खाली राहिला चेंडू, काय गोलंदाजी होते. अचूकता, भेदकता, आक्रमकता, कल्पकता आणि विविधता या सगळ्याच गोष्टी दाखवतोय अनिकेत या बॉलिंग मध्ये. पहिले 3 चेंडू आपण बघितले उसळणारे होते, हा चेंडू खाली राहिला ज्याला सबमरीन डिलिव्हरी म्हणतात, हा देखील डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण बघताय 42. हो पंच केलाय समोरच्या दिशेने, इथे क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला, आणि या ओव्हर मधली ही पहिली धाव आपण बघताय. आता 17 करायचे आहेत आणि चेंडू शिल्लक असतील 7 चेंडू 17 धावा. स्ट्राईकला बऱ्याच वेळानंतर सिद्धार्थ भोपी आलाय. नॉन स्ट्राईकला तो माशासारखा तडफडत होता स्ट्राईकला येण्यासाठी, पण दुसऱ्या बाजूने कुठल्याच बॅटरने त्याला स्ट्राईकवरती आणलं नाही. पण यावेळेस अमृत पावशेने त्याला स्ट्राईकवरती आणले. पण बघूया शेवटचा चेंडू या ओव्हरचा. 7-17 सिद्धार्थ इथून मॅच जिंकून देईल का, ती क्षमता त्याच्यामध्ये आहे, ती ताकद आहे. पण दुसऱ्या बाजूला निकेत पावशे देखील आहे. सुंदर चेंडू होता, पॅड आणि पॅडच्या मध्ये सिंगलच घेणार कारण स्ट्राईक ठेवायचे स्वतःकडे. हे षटक संपले, या षटकात 2 धावा आल्या आणि विकेट मात्र बाद झाले 2. आता शेवटला उरलेले आहेत 16 धावा, त्या देखील 6 चेंडू मध्ये करायच्या आहेत. प्रश्न अजूनही कायम आहे ध्रुव 11ला की इथून अनिकेतने तर आतापर्यंत मॅच मध्ये ठेवलंय, पण अंतिम षटक जर एक आपण कुणाकडे द्यायचा प्रश्न आहे. फिल्डिंग लगेच लावा, अंतिम ओव्हर जर एखाद्या चांगल्या गोलंदाजाच्या हातामध्ये हे षटक सोपवलं तर ही मॅच तो वाचू शकतो. पण एखादा निर्णय कॅप्टनचा चुकला आणि असा गोलंदाज जर इथे आणला गेला, त्याने 16 धावा दिल्या, तर मात्र आई एकविरा 11 हा संघ इथे मॅच जिंकू शकतो. बघूया, लहरों से डर कर नौका पार नहीं की जाती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. चला जास्त वेळ घेऊ नका, स्पीड अप करा. फिल्डिंग करणारा संघ, पाणी हवंय सिद्धूला तर पाणी द्या, आणि जेव्हा गरज असेल तेव्हा जरूर पाणी द्या. थोडासा वेळ लागला ते हरकत नाही, पण बघा घसा कोरडा झालेला आहे, उन्हाचा तडाखा जाणवतोय आणि मैदानावरती सिद्धार्थ ओपनिंगला आलाय आणि भरपूर तो धावला देखील आहे. आता बघूया 7 चेंडू 16 करायचे आहेत. सर्वांचं लक्ष मॅचकडे लागलेलं आहे. आत्मविश्वास इथून दाखवावा लागेल. आयुष्याच्या पटलावरती राजा म्हणून जर जगायचं असेल तर आत्मविश्वास नावाचा वजीर नेहमीच आपल्या जवळ असायला हवा. तो आत्मविश्वास इथून आपल्याला दिसेल का सिद्धूकडनं. तर दुसऱ्या बाजूला बॉलिंग साठी तयार होतोय हरिश्चंद्र सांगडे. 6 चेंडू 16 धावा.
प्रश्न उपस्थित झालाय इथून ध्रुव 11 की आई एकविरा हा सामना जिंकेल. ध्रुवसाठी ही लढाई फार महत्वाची आहे, कारण पहिल्या सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. या मॅच मध्ये जर पराभूत झाला तर अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. हा चेंडू गॅप मध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जातोय, सीमारेषेच्या पार. 6-16ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. आता 5 चेंडूत करायचे आहेत 12 धावा. सिद्धार्थ भोपी या चौकारने सांगतोय, मैं हूं ना, मी आहे, तोपर्यंत लढेन, तोपर्यंत संघाच्या विजयासाठी संघर्ष करेन. कारण विजय कधी मागून मिळत नसतो, त्यासाठी लढावं लागतं, संघर्ष करावा लागतो, मैदानावरती घाम गाळावा लागतोय. सिद्धूची ती तयारी आहे, त्याने चौकार ठोकलाय. आता 5 चेंडूत करायचे धावा विजयासाठी 12. कंपल्सरी चेसिंग ओव्हर दी विकेट. हा चेंडू लॉंग ऑफला जातोय, सीमा पार येतोय षटकार, आणि षटकाराने सामना सोपा झाला मैदानावरती. आई एकविरा 11 साठी. सिद्धार्थने मात्र इथे 2 मोठे फटके खेळले आहेत. आता 6 करायच्या 4 चेंडू मध्ये. सिद्धार्थ नावाचं वादळ मैदानावरती सुरू आहे. हा सिद्धार्थ मात्र इथे उभा राहिलाय. खरं तर ध्रुव 11 आणि विजयाच्या मधोमध. इथून विजयाचं स्वप्न तो उद्ध्वस्त करेल का ध्रुव 11चा. 4 चेंडूत करायच्या 6 धावा. 24 वरती खेळतोय. इथे मात्र ओव्हर द बॉलर हेड सरळ स्क्रीनच्या समोर गेलाय. 2 धावा होतील का? नाही झाल्या. 1 तर मिळेल. स्ट्राईक आले सिद्धूकडे. इक्वेशन आता मात्र 5 धावांची गरज. 3 चेंडू मध्ये. फटका सुरेख होता, पण फिल्डिंग देखील लाजवाब झाली आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक फार वेगाने धावत आले होते. प्रेम काटे होते. नाव प्रेम असला तरी फार वेगाने कठोरतेने धावत आला. एकदम खुन्नसने धावत आला. माहित होतं चेंडू अडवावाच लागेल, नाहीतर इथून हा सामना पूर्णपणे जाईल तो आई एकविराच्या बाजूने. बघूया, आई एकविरेचा आशीर्वाद घेऊन हा संघ मैदानावरती उतरलेला आहे, पण अजूनही कार्य बाकी आहे. 3 चेंडूत 5 करायचे आहेत. इथून पुढचा चेंडू जर चांगला हाताळला तर मॅच मध्ये मजा येईल, रंगत येईल. या सामन्याला एक वेगळाच रंग चढेल. हो, ऑफ स्टंप वरती कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. कमबॅक होतं मैदानावरती ध्रुव 11चा. आता 2 चेंडू 5 धावांची गरज आहे विजयासाठी. प्रतिष्ठेची लढाई, सन्मानाची लढाई. ही लढाई आहे कौशल्याची. हा चेंडू वाईड आहे, आणि वाईट बॉल खूप वाईट असतात, आणि या वाईडने समीकरण सोपं झालं, एका धावेने कमी झालंय. आता 2 चेंडू 4 ची गरज आहे. दबाव दोन्ही बाजूला जरूर आहे, आणि दबाव ही गोष्ट अशी आहे की ज्याच्याकडे मन आणि मेंदू आहे, दबाव तर येणारच. पाठचे झेल ट्रिपल शॉट थर्डमॅनला, आणि मॅच मध्ये ट्विस्ट. आता मात्र 1 चेंडू मध्ये करायच्यात 4 धावा. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ कमबॅक बाय ध्रुव 11. काय गोलंदाजी केले मैदानावरती. हरिश्चंद्र सांगडेने पहिल्या 2 बॉल मध्ये 10 आल्या होत्या. 4 बॉल मध्ये केवळ 6 पाहिजे होत्या. यालाच तर म्हणतात क्रिकेट मित्रांनो, सरड्यासारखा रंग बदलणारा हा खेळ. कधी या बाजूला कधी त्या बाजूला झुकताना आपण बघितलेलं आहे. एखादा संघ जिंकणार असं वाटत असताना दुसऱ्या क्षणाला तो मात्र पराभूत होतोय. आणि या मॅच मध्ये चढ उतार आपण कित्येक बघितले, पण मी कौतुक करेन हरिश्चंद्र सांगडेचं. 6-16ची गरज असताना पहिल्या 2 बॉल मध्ये त्याने 10 धावा दिल्या, पण पुढच्या 4 चेंडू मध्ये 6 धावा रोखण्यासाठी त्याने प्रचंड मेहनत केली. आणि फायनली आता मॅच येऊन ठेवली आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. नितळस प्रीमियर लीग 2024 मधली ही रोमांचक मॅच. टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या या मॅच साठी. 1 चेंडू
4 धावांची गरज आहे. स्ट्राईकला बॅटर कैलास काटे. बघूया चौकार हवाय. षटकार मारला तरी हरकत नाही, पण इथून कोण जिंकणार? ध्रुव 11 की आई एकविरा. एक बॉल 4 ची गरज. हरिश्चंद्र टू कैलास. बॅटची एज. तिथे चेंडू थांबवलाय आणि चेंडू नाही थांबवला तर विजयापासून दूर थांबवले. आता मात्र इथून आई